श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तू केलेली सेवा कुठेही व्यर्थ जाणार नाही. तू चिंतिलेले, इच्छिलेले तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही तुझ्यापर्यंत येऊन तुला हा संदेश देत आहोत. जर पुढील काही मिनिटे तू जर हा संदेश ऐकत राहिलास तर तुझ्या मनातील ती मोठी इच्छा पूर्ण होईल, ज्यासाठी तू आमची प्रार्थना करत आहेस. ती वेळ लवकरच येणार आहे, ज्यात तुम्ही केलेल्या कर्माचे फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. तो आनंद तुम्ही मागू इच्छिता, ते सर्व काही तुम्ही मागू इच्छिता, तर देवही तुमच्यापर्यंत ते देण्यासाठी आज आले आहे. परमेश्वर तुझ्यासोबत न्याय करेल, कारण तू जेव्हा ती प्रार्थना केली आहेस, ते कर्म देखील केले आहेस, तर आता भीतीचे, भयाचे कोणतेही कारण नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तुझा भूतकाळ खूप भयानक असू शकतो. तुमच्यापैकी अनेकांचे जीवन खूप काही त्रासांनी, खूप काही यातनेने, खूप काही चिंतेने व्याप्त आहे. पण इथून पुढे तुमच्यासाठी जे काही आशीर्वाद देवांकडून, परमेश्वराकडून तुम्हाला प्राप्त होत आहेत, त्यात तुमचे जीवन उंचावणारे आशीर्वाद, तुम्हाला सुख प्राप्तीची आशा प्राप्त होणार आहे, हे देखील विसरू नका. जेव्हा तुम्ही देवाकडे खूप काही श्रद्धेने, भक्तीने वळल्या जाता, तेव्हा देवही तुमच्यासाठी ते द्वार उघडतात, जिथून तुम्हाला अनेक आशीर्वाद, अनेक चमत्कार दिल्या जातात. स्वामी म्हणतात, आजच्या रात्री देव स्वतः तुला येऊन तुझं भविष्य सांगेल. तुझाही विश्वास आहे ना देवांवर, देवाच्या कार्यावर? तर निश्चिंत राहा. या क्षणापासून तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहेस. तुझी चिंता, क्लेश हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल, त्यापासून तुझी ती काळजी, ते दुःख, ती चिंता हरण होईल. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं सांगायला देव या रात्री तुझ्यापर्यंत येईल. तू तुझ्या देवावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझा देव या ब्रह्मांडातील काहीही अशक्य नसलेला गोष्टींना शक्य करणारा देव आहे. तुझा देव सामर्थ्यशाली आहे. तुझ्या देवावर तू संपूर्ण विश्वास ठेव. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल आणि देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवत असाल, तर त्यासाठी लाज बाळगू नका. कोणी तुम्हाला देवांपासून दूर राहायला सांगत असेल की ते फक्त एक भ्रम आहे, तर ते लोक अत्यंत चुकीचे आहेत. कारण देवाचे अस्तित्व हे प्रत्येक क्षणाला तुम्ही अनुभवू शकता. जेव्हा तुम्ही खूप काही संकटात असता, तेव्हा देव तुम्हाला ते सर्व काही मदतीसाठी येतात. ज्या क्षणाला तुम्ही खूप हरलेले असता, त्या क्षणाला देव तुमच्या मनात येऊन असे काही सांगतात, ज्यामुळे तुम्ही त्या परिस्थितीतही उभे राहू इच्छिता. देवावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक बालकाचे संगोपन कुठल्या प्रकारे करतात हे तुम्ही चांगलेच जाणता, कारण तुम्हीही स्वामी माऊलीचे प्रिय बाळ आहात. कुठल्याही क्षणी जेव्हा तुम्ही संघर्षात असता, तेव्हा कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी देव येऊन तुम्हाला त्या संघर्षातून लांब ठेवतात आणि तुमच्यातून ते नकारात्मक विचार देखील दूर करतात आणि तुम्हाला प्रेमाने जवळ करतात. याचा अनुभव तुम्ही कित्येकदा घेतला असेल. जर घेतला असेल तर होय स्वामी माऊली, मी तुमचे अनुभव केले आहे, मी तुमचे आशीर्वाद मिळवले आहे, अशी कमेंट करायला विसरू नका. तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या या दिव्य पवित्र संदेशावर विश्वास असेल, तर या शक्तिशाली पवित्र आध्यात्मिक संदेशाला लाईक करा. स्वामींची आज्ञा आहे
की तुम्ही हा इथपर्यंत ऐकला आहे, तर तुमच्याकडे ते आर्थिक चमत्कार होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. कोणीही तुमच्या कितीही विरोधात कार्य करत असू द्या, तरीही मी तुमच्याकडे ते आशीर्वाद पाठवत आहे. ते चमत्कार तुमच्यासाठी अद्भुत आणि अनोखे असणार आहे. तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते सर्व काही तुम्हाला दिल्या जाईल. ज्यांचा स्वामी शक्तीवर आणि स्वामीच्या नामावर विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ जप लिहायला विसरू नका आणि जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत राहा, कारण यामुळे तुमच्या मनातील ते नकारात्मक विचार नष्ट होतील. तुमच्यासाठी देव सकारात्मक विचार आणि सकारात्मक परिस्थिती घडवतील यावर विश्वास ठेवा. तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्मांचे फळ देखील प्राप्त होण्याची वेळ लवकरच येत आहे. विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर, स्वामींच्या आशीर्वादांवर. स्वामीदेव नक्कीच तुमचं कल्याण करतील. ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर विश्वास आहे त्यांनी स्वामींच्या चरणाला स्पर्श करून आशीर्वाद प्राप्त करावा. स्वामीदेव म्हणतात, बाळा घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला तो मार्ग दाखवत आहे. ज्या मार्गावर तुझी प्रगती साध्य होईल, तुझे जीवन सुखी होईल. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.